169 कोटी रुपये, सरकारी विभाग आणि थेट IAS अधिकाऱ्याला अटक. ज्या दिवशी नोकरीचा शेवटचा दिवस होता, ज्या दिवशी सन्मानानं निवृत्त व्हायचं होतं, अगदी त्याच दिवशी या IAS अधिकाऱ्याच्या हातात सरकारी पेन्शनऐवजी बेड्या पडल्या. चित्रपटाला शोभावं असं हे हाय व्होल्टेज अटक नाट्य घडलंय हरियाणाच्या प्रशासकीय वर्तुळात. 169 कोटी रुपयांच्या बहुचर्चित बँक आणि FD घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं तिसऱ्या बड्या IAS अधिकाऱ्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. प्रदीप कुमार असं या IAS अधिकाऱ्याचं नाव आहे. तपासात सीबीआयनं अत्यंत धक्कादायक खुलासा केलेला आहे. हा 169 कोटी रुपयांचा FD घोटाळा नेमका काय आहे? कोण आहेत IAS अधिकारी प्रदीप कुमार? त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच काय नाट्य घडलं? या महाघोटाळ्यात आतापर्यंत सीबीआयनं कोणाकोणाला गजाआड केलं, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. सुरुवात करूया 30 जून 2026च्या त्या नाट्यमय घडामोडींपासून. IAS अधिकारी प्रदीप कुमार 30 जून रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार होते, पण सीबीआय त्यांच्या मागावर होती. गेल्या काही दिवसांपासून प्रदीप कुमार हे सीबीआयच्या चौकशीला सहकार्य करत नव्हते. सीबीआयनं त्यांना वारंवार समन्स बजावले, चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले, पण प्रदीप कुमार यांनी सहकार्य केले नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार अटकेच्या भीतीनं प्रदीप कुमार गेल्या 4 ते 5 दिवसांपासून फरार झाले होते. त्यांचा मोबाईल फोनही बंद होता. त्यांनी पंचकुला न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर 2 जुलै रोजी सुनावणी होणार होती. पण सीबीआयच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारावर प्रदीप कुमार यांचे अचूक लोकेशन शोधून काढले आणि त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच त्यांना अटक केली. प्रदीप कुमार हे 2011च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. प्रदीप कुमार हरियाणा सिव्हिल सर्व्हिसेसमधून पदोन्नत होऊन 2011 मध्ये IAS अधिकारी बनले होते. ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2025 या काळात ते हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे सदस्य सचिव म्हणजे मेंबर सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. याच कार्यकाळात हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. या घोटाळ्यात नाव आल्यानंतर हरियाणा सरकारनं 8 एप्रिल 2026 रोजीच त्यांना निलंबित केलं होतं. आता हा घोटाळा नेमका घडला कसा? तर सीबीआयच्या तपासानुसार या बोर्डाच्या पैशांची फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD करण्याऐवजी त्या खात्यातून फसवणुकीच्या मार्गाने पैसे काढून घेण्यात आले. बोर्डाच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या नावावर निश्चित रकमेपेक्षा जास्त रक्कम चंदीगडच्या सेक्टर 32 मधील IDFC फर्स्ट बँकमध्ये पाठवण्यात आली. त्यामुळं हरियाणा सरकारचं 169 कोटी रुपयांचं नुकसान झालं. हा एखाद्या सरकारी विभागाला बसलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक फटका मानला जातोय. पण हा घोटाळा फक्त एका विभागापुरता मर्यादित नाही, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हा पूर्ण बँक घोटाळा चंदीगडमधल्या सेक्टर 32 मधल्या IDFC फर्स्ट बँकेशी निगडीत आहे आणि यात हरियाणा सरकारच्या तब्बल 8 विभागांच्या जवळपास 504 कोटी रुपये बोगस FD आणि बोगस बँक व्यवहारांच्या माध्यमातून काढून शेल कंपन्यांमध्ये वळवण्यात आले असल्याची माहिती दिलेली आहे. काही वृत्तांनुसार तर हा आकडा 657 ते 661 कोटी रुपयांपर्यंतही सांगितला जातोय. कारण तपास जसजसा पुढे सरकतोय तसतशी घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याचं समोर येत आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार प्रदीप कुमार यांनी सदस्य सचिव पदावर असताना बोर्डाच्या FDच्या नावाखाली नियमांनुसार असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम चंदीगडच्या सेक्टर 32 मधल्या IDFC फर्स्ट बँकेत वळवली. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे हे खातं उघडण्यासाठी कोणती अधिकृत परवानगी किंवा नोंद विभागाकडे उपलब्ध नाही. आता हा घोटाळा उघडकीस कसा आला? तर हे प्रकरण सुरुवातीला हरियाणा दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे म्हणजेच व्हिजनल अँड अँटी करप्शन ब्युरोकडे होतं. पण नंतर राज्य सरकारच्या विनंतीवरून याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर या घोटाळ्यातले धागेदोरे उलगडत गेले आणि एकापाठोपाठ एक अधिकारी या जाळ्यात अडकत गेले. प्रदीप कुमार हे या घोटाळ्यात अटक झालेले पहिले अधिकारी नाहीयेत, तर या घोटाळ्यात अटक होणारे ते तिसरे IAS अधिकारी आहेत. त्यांच्या आधी सीबीआयनं आणखी 2 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांना या प्रकरणात अटक केलेली आहे. पहिलं नाव आहे पंकज अग्रवाल यांचं. हरियाणाच्या शालेय शिक्षण आणि कृषी विभागाचे माजी प्रधान सचिव IAS पंकज अग्रवाल यांना 60.54 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दुसरं नाव आहे रामकुमार सिंह यांचं. पंचकुला महानगरपालिकेचे माजी आयुक्त IAS अधिकारी रामकुमार सिंह यांना 79.46 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आणि आता तिसरं नाव जोडलं गेलंय ते म्हणजे प्रदीप कुमार यांचं, ज्यांच्यावर 169 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा थेट आरोप आहे. याशिवाय या संपूर्ण घोटाळ्यात सीबीआयनं आतापर्यंत मोठी कारवाई केलेली आहे. आतापर्यंत सीबीआयनं या प्रकरणात 17 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली आहे, ज्यात बँक अधिकारी, सरकारी कर्मचारी, खासगी कंपन्या आणि इतर आरोपींचा समावेश आहे. सीबीआयच्या आरोपानुसार सदस्य सचिव या पदावर असताना प्रदीप कुमार बोर्डाशी संबंधित सर्व गुंतवणुकीचे निर्णय स्वतःच्या पातळीवर हाताळायचे आणि त्यांच्या कार्यकाळातच आर्थिक अनियमितता आढळून आली. सीबीआयने पुढे असंही स्पष्ट केलं की या घोटाळ्याची प्रदीप कुमार यांना पूर्ण कल्पना होती आणि घोटाळ्यामध्ये त्यांची थेट भूमिका होती. म्हणजेच हा प्रकार त्यांच्या नकळत झालेला नसून त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने घडलेला सुनियोजित गैरव्यवहार असल्याचं तपास यंत्रणेचं म्हणणं आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रदीप कुमार तपासात फारसे सहकार्य करत नव्हते. त्यामुळे अखेर त्यांचं लोकेशन शोधून त्यांना अटक करण्यात आली.
पुढे सीबीआयचा तपास आणखी खोलात जाणार आहे. तपास यंत्रणा आता प्रदीप कुमार यांच्याकडून आर्थिक व्यवहाराचं जाळं, निर्णय प्रक्रिया आणि पैशांचे अंतिम लाभार्थी कोण होते या सगळ्यांबाबत सखोल चौकशी करणार आहे. काही वृत्तांमध्ये असे म्हटलं जाते की त्यांना सरकारी साक्षीदार बनवलं जाऊ शकतं, पण याबाबत सीबीआयनं अद्याप कोणती अधिकृत घोषणा केलेली नाहीये. हरियाणाच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारा हा घोटाळा दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचा होत चाललेला आहे. एका सरकारी विभागातून सुरू झालेला हा गैरव्यवहार आता 8 विभाग, शेकडो कोटी रुपये आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. सीबीआयचा तपास जसजसा पुढे सरकेल तसतसे या घोटाळ्यात आणखी काही मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.